वर्ग 12वीच्या नवीन बदललेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार आज आपण प्रकरण 2 भारतीय समाजाचे वर्गीकरण पाहणार आहोत। भारतीय समाजाचे 3 समुदायामध्ये वर्गीकरण केलेले आपणास दिसून येते। त्यातील पहिला समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय, दुसरा ग्रामीण समुदाय आणि तिसरा समुदाय हा शहरी समुदाय किंवा नागरी समुदाय होय। तीनही समाजाची संस्कृती, पर्यावरण, भाषा, वर्तन पद्धती, लोकसंख्येची घनता, आर्थिक कृती, संस्कृती, भाषा, अर्थव्यवस्था, धार्मिक श्रद्धा, जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था पाहिली असता आपणाला तीनही समुदायामध्ये मूलभूत फरक असलेला आपणास जाणवतो। आता या तीनही समुदायाचे वर्गीकरण करताना एक शब्द हा कायमच समान वापरलेला आहे, तो म्हणजे समुदाय किंवा समाज होय। या प्रकरणात आपण भारतातील आदिम समुदाय, भारतातील ग्रामीण समुदाय आणि भारतातील शहरी समुदाय यांचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रभाव या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर आज आपण भारतातील आदिम समुदाय पाहूया। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला म्हणजेच आदिम लोकसंख्या असलेला भारत देश आहे। 2011च्या जनगणनेनुसार भारतात आदिम लोकसंख्या 8.2% आहे। भारतातील विविध राज्यात 414 आदिम जमाती वास्तव्य करताना दिसून येतात। आता आदिवासी म्हणजे काय? आदिवासी या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत, मात्र आदिवासी समुदाय व इतर समुदाय यांच्यातील राहण्याचे ठिकाण, सांस्कृतिक ओळख, सामाजिक भेद यामुळे नेमके आदिवासींची ओळख करून घेताना कुठलाही गोंधळ निर्माण होत नाही। ऑस्ट्रेलिया, मेलॅनेशिया आणि उत्तर अमेरिकेत देखील मानववंश शास्त्रज्ञांनी आदिवासींचा अभ्यास केला तेव्हा अशीच परिस्थिती होती। त्या तुलनेत भारत आणि आफ्रिकेमध्ये वेगळी परिस्थिती असलेली दिसते। मानववंश शास्त्रज्ञ असे म्हणतात की जे लोक आदिवासी आहेत त्यांचे वास्तव्य पूर्णतः भिन्न समुदायासह म्हणजेच ग्रामीण आणि शहरी समुदायासह भिन्न आहे। आदिवासी समुदायाची काही विशुद्ध वैशिष्ट्ये आहेत आणि असे गट आता सापडणे अवघड आहे, कारण समाजाच्या संपर्कामुळे आदिवासी आपली मूळ वैशिष्ट्ये विसरत चालले आहेत। समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेंताई असे म्हणतो की सामाजिक शास्त्रातील वर्गवारी इतकी बदलली आहे की या वर्गाची स्पष्ट व्याख्या करणे अर्थहीन आहे। भारताच्या संदर्भात जर पाहायचं झालं तर या व्याख्यांचा फारसा उपयोग होत नाही। म्हणजेच नेमकं काय, तर आदिवासीमध्ये हा बदल कसा झाला, ही बदलाची प्रक्रिया आपणास समजून घ्यायची आहे। त्यासाठी विशिष्ट गटांचा पूर्व इतिहास समजल्याशिवाय तो गट आदिवासी आहे की नाही याबाबत आपल्याला ठामपणे मत नोंदवता येईल। भौमिक देशमुख असे म्हणतात की आदिवासी ही एक व्यापक संज्ञा आहे। व्यापक अर्थाने म्हणजेच बहुजिन्सी आणि वांशिक किंवा आदिम गटांचा समावेश असलेली संज्ञा।
आदिवासी हे भारताचे मूळचे रहिवासी मानले जातात. हा भारतातील महत्त्वपूर्ण अल्पसंख्याक लोकसमूह आहे. अनेक अभ्यासकांनी, त्यात डेव्हिड हार्डिमन असो, यांनी आदिवासी ही संज्ञा वापरली. आता ही संज्ञा 19व्या शतकातील ऐतिहासिक घडामोडींशी संबंधित आहे. हार्डिमन असे म्हणतो की आदिवासी म्हणजे वसाहती काळात समान कर्म असलेल्या लोकांचा गट होय. मग नेमकं आदिवासी काय? वर्तमान काळात आदिवासी हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा गट असला तरी दलितांसह हा समुदाय भारतातील सीमांत समुदायाचा मोठा भाग आहे. आता नेमकं आदिवासी कुणाला म्हणायचं हा प्रश्न येतो. कारण एका अर्थाने हा शब्द जैविक आणि वांशिक समुदायासाठी वापरला जातो. मग आदिवासी समजून घेताना आदिम समुदायाची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. तर आंद्रे बेतई यांनी आपल्या व्याख्येत असं म्हटलं आहे की ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा आणि सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत अशा समाजाला आदिम समाज असे म्हणता येईल. राजकीय मर्यादा म्हणजे समाजातील सदस्यांसाठी वर्तनाच्या सुनिश्चित पद्धती बंधनकारक करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. LM लेविस आपल्या व्याख्येत असे म्हणतो की आदिम समाजाचे आकारमान लहान असते, त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते व संबंधित पैलूबाबत व्यापक दृष्टिकोन असतो. राल्फ लिंटन यांनी आपल्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायातील लोक विशिष्ट प्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात. त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते. ही ऐक्याची भावना समान संस्कृती, सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजातून निर्माण होते. भारतात नेमकं आदिवासी म्हणजे काय, आदिवासी कोणाला म्हणावं, या संदर्भात विविध व्याख्या पडताळून पाहिल्या तर भारतातील अनेक जमाती या व्याख्येमध्ये बसत नाहीत. भारतीय संविधानाने आदिवासी जमातीला अनुसूचित जमाती अशी संज्ञा वापरली आहे. मग अनुसूचित जमाती या संज्ञेचा अर्थच असा की हे समुदाय दूरवर टेकड्यावर राहतात. मैदानी भागात ज्या ठिकाणी या जमातीचे वास्तव्य आहे तिथेही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. तिथे त्यांचे विलगीकरण झाले आहे. म्हणजेच मैदानी भागातील इतर लोकांसह आदिम जमाती मिळून मिसळून राहत नाहीत. त्यांचा धर्म कोणते असू शकतो. जर असे असेल तर एखाद्या जमातीला अनुसूचित जमात ठरवण्यासाठी काही निकष लक्षात घ्यावे लागतात. ते निकष म्हणजे, पहिला निकष आहे त्या समुदायाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृती आदिम स्वरूपाची असावी. दुसरा निकष, त्यांचे अस्तित्व अलिप्त असणे गरजेचे आहे. म्हणजेच तो समुदाय इतर जाती अथवा समुदायाच्या सानिध्यात नसावा. जर राहत असेल तर तो अनुसूचित होण्यासाठी पात्र ठरणार नाही. तिसरी निकष म्हणजे तो समुदाय शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास असणे हा महत्वाचा निकष होय. या निकषाच्या आधारे एखाद्या जमातीला ती अनुसूचित जमाती आहे की नाही, आदिम जमाती आहे की नाही हे ठरविता येते.
भारतीय राज्यघटनेत कलम 366/25 मध्ये अनुसूचित जमातीचा संदर्भ आलेला आहे. राज्यघटनेतील कलम 342 नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यात पहिलं, आदिम गुण वैशिष्ट्ये, भौगोलिक अलिप्तता, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, व्यापक समुदायाशी संपर्क साधताना येणाऱ्या मर्यादा, आर्थिक मागासलेपण अशी वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेत भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलेली आहेत. भारताच्या आदिवासींची भौगोलिक विभागणी करीत असताना LP विद्यार्थी यांनी 1977 मध्ये त्यांची 5 प्रकारात विभागणी केलेली दिसून येते. यासाठी परिस्थितिकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, वांशिक व्यवस्थेशी संबंधित निकषाचा आधार घेण्यात आला. आता आपण त्यांनी ज्या आधारावर, ज्या निकषावर ही विभागणी केलेली आहे ती पाहूया. पहिला आहे प्रदेश हिमालय. या हिमालयामध्ये 3 उपप्रदेश आहेत. अ, ईशान्येकडील हिमालय प्रदेश, आ, हिमालयाचा मध्य प्रदेश, ई, वायव्येकडील हिमालय प्रदेश. या हिमालय प्रदेशामध्ये गारो, खासी, जैंता, नागा, मिझो, खासा, लेप्चा, गाडी ह्या आदिम जमाती वास्तव्य करतात. दुसरं, मध्य भारताचं पाहायचं झाल्यास मध्य भारतात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भारतातील 55% पेक्षा अधिक आदिम लोक राहतात. यामध्ये गोंड, संथाल, मुंडा, हो, ओरोहोन, बिरहोर या जमातीचा समावेश होतो. तिसरं, पश्चिम भारताचं उदाहरण घ्यायचं झाल्यास पश्चिम भारतात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांचा समावेश होतो. या प्रदेशात जवळपास 1 कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे. त्यात भिल्ल, कातकरी, वारली, बैना या आदिम जमातीचा समावेश होतो. चौथा प्रकार, दक्षिण भारताचं उदाहरण घ्यायचं झाल्यास आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यात भारतातील 1/6 आदिम लोकसंख्या आढळते. त्यामध्ये तोडा, कोटा, इरुला, बदागा, चेंचू, कुरुंबा ह्या आदिम जमाती वास्तव्य करताना दिसून येतात. पाचवा आहे बेटे. बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे यामध्ये तसेच अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटावर काही आदिम जमाती वास्तव्य करतात. त्यात अंदमानी, निकोबारी, ओंगे, जरावा, सेंटिनलीज या आदिवासी जमातीचा समावेश होतो. आपण आतापर्यंत आदिम समुदाय म्हणजे काय, आदिम समुदायाची व्याख्या, आदिम समुदाय ठरवण्यासाठी निकष याची संपूर्ण